त्या ठिकाणी मी अष्टविनायक लेदरीचा सर्वप्रथम ग्रामस्थ आहे आणि मी 13 वर्ष BSF मध्ये मी सर्व्हिस केलेली आहे। आज त्या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या जवळजवळ चौथी पिढी त्या ठिकाणी मी कुमशेत फाटा जी ठाकर वस्ती आहे त्या वस्तीच्या वड्याच्या वरती राहतो त्या ठिकाणी आमचं क्षेत्र आहे आणि मला वाटते आजची चौथी पिढी त्या ठिकाणी आज मी चौथ्या पिढीचं आहे। आजपर्यंत त्या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधव असेल किंवा मी माळी समाजाचा आहे, आमच्या माळी समाजात त्या ठिकाणी एक 10-12 कुटुंब आहेत, पण आजपर्यंत 4 पिढ्यांमध्ये पोलीस स्टेशनला तुम्ही रेकॉर्ड चेक करा, 4 पिढ्यांमध्ये ॲट्रॉसिटी गुन्हा तर हा खूप लांबची गोष्ट आहे, परंतु आमची साधी NC सुद्धा त्या ठिकाणी एकमेकाविषयी आम्ही नोंदवलेली नाही आहे। त्याचं कारणच हा आहे की आदिवासी समाज हा खूप खरोखरच हर्षलभाऊंनी सांगितलं एक प्रेमळ आणि सुस्वभावी त्या ठिकाणी आहे। कुणावरही चुकीचे प्रकारचे गुन्हे किंवा असं त्यांचे कधी ते मनात बी आणत नाही की बा आपल्याला असं केलं पाहिजे आणि दुसऱ्या कसा अडकल असं आजपर्यंत त्यांनी कधी त्याचा विचार सुद्धा केलेला नाही। माझं या ठिकाणी गोळेगावच्या पुढाऱ्यांना मी एक विनंती करतो, विनंती याच्यासाठी बाबाओ तुम्ही कमीत कमी अजून तरी जागे व्हा। कुठपर्यंत त्या ठिकाणी एक आदिवासी समाज हक्कासाठी त्या ठिकाणी किंवा आम्ही त्या ठिकाणी वर डोंगर भागात राहतो, आजपर्यंत आमचंही त्या ठिकाणी आमच्या समाजाची असो किंवा आदिवासी समाजाची असो कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी प्रगती झालेली नाही आहे। कारण त्याचं कारण हे जे 15-20 जे आहेत आज त्या ठिकाणी नाईलाजाने बोलावं लागतं, यांना टगेच बोलावं लागेल। कारण आजपर्यंत एक संयम ठेवला होता मे बी की नाही समजा चुकीचे गोष्टी या ठिकाणी बोलावं नाही, परंतु हे टगे खरोखरच यांना कवडीची ज्ञान नाही की गावचा विकास कसा होईल आणि हे गाव कसं राहील याच्यावरती त्या ठिकाणी वारंवार मिटिंगा बी झाल्या, परंतु यांना कोणत्या प्रकारचं काही पडलेलं नाही आहे। यांना फक्त वैयक्तिक यांचं स्वतःचं खुर्च्या कशा वाचतील या खुर्च्यांच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी चुकीची कामं त्या ठिकाणी करत गेल्यात। माझं मी या ठिकाणी आज मीडियाच्या द्वारे बी गावातील जे गोळेगावचे असतील किंवा अष्टविनायकमधले असतील, अष्टविनायकमधले ग्रामस्थांना तर मला वाटत नाही कोणाला अडचण असेल, परंतु मी या ठिकाणी आपल्या वतीने सांगू इच्छितो की ग्रामस्थांना माझी विनंती आहे ह्या पुढाऱ्यांच्या नादी लागू नका। हे कोणत्याही प्रकारचे अडचण आदिवासी समाजाकडून आजपर्यंत आलेली नाही आहे। तुम्ही जर चुकीचं केलं तर चुकीला त्या ठिकाणी माफी नाही। तुम्ही एखाद्याला मारहाण करणे किंवा वगैरे चुकीची जर गोष्टी केल्या तर त्या ठिकाणी कायद्याने आपल्या मुलाला सुद्धा जर मारणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हे तुम्ही जर पेरताय गावामध्ये की नाही हे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतील, मला वाटते आमची चौथी पिढी आमच्यावरती आजपर्यंत एक NC सुद्धा त्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने झालेली नाही आहे। त्याच्यामुळं हे चुकीचा भ्रम तुम्ही ठेवू नका, कारण सगळ्यात जवळचे आम्ही आहेत। कारण आम्हाला फक्त वडाच त्या ठिकाणी मध्ये आहे, नाही तर त्यांची आदिवासी पूर्ण वाडी त्या ठिकाणी आहे। आम्ही सगळे एकत्र राहतो, कार्यक्रमाला आमच्या ते येतात, आम्ही त्यांच्या जातो, कोणत्याही प्रकारची अडचण नाही। त्यामुळे माझं या पुढाऱ्यांनाही सांगणं आहे की हे बाबा असं चुकीच्या पद्धतीचं काहीतरी विष पेरून 1-2 समाजामध्ये तुम्ही तिढा निर्माण करू नका आणि गावामध्ये अशा प्रकारची भांडणं होतील किंवा तंटे होतील हे असं तुम्ही त्या ठिकाणी करू नका। म्हणून गणपतीरायाला बी त्या विनंती करेल का हे गणपतीराय ह्या टग्यांना चांगली बुद्धी दे आणि कमीत कमी हे ज्यांनी जे चालवले आता की कोर्टामधून अशा चुकीच्या प्रकारचे ॲफिडेव्हिट घेऊन त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला जमा करायचे, तुम्ही कुठेतरी थांबा, या असे चुकीचे कामं करू नका। आणि यामुळे या नक्कीच अष्टविनायक लेण्याद्री आणि गोळेगाव या 2 गावांमध्ये वाद निर्माण होतील आणि हे जर निर्माण झाले तर हे पूर्णपणे हे जे 10-15 काय असतील हे गावचे कारभारी हे नक्कीच 100% त्याला जबाबदार राहतील। धन्यवाद। आता सांगण्याचं तात्पर्य हे जे ॲफिडेव्हिट ह्या टाग्यांच्या सांगण्यावरून काही लोकांनी केलंय, ते शेतकरी त्यांच्याबरोबर आपलं काय कोणाचंच काही वाकडं नाही आहे, पण यांच्या चुकीच्या माहितीमुळं यांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे। माझी यांना विनंती आहे, ज्यांनी ॲफिडेव्हिट केलं त्यांनी यांना विनंती आहे का हे जे ॲफिडेव्हिट केलेलं आहे तुम्ही याच्यावर सरळ जातीयवादाचा मुद्दा तुम्ही टाकलेला आहे, हा पुरावा आहे का तुम्ही जातीयवादी आहात। याचा पुढचे परिणाम काय होतील याचा तुम्ही विचार करा। अशा पद्धतीचा जातीयवादाचं प्रतिज्ञापत्र करता येत नाही। या टग्यांच्या नादी लागून तुम्ही जातीयवादाचा पुरावा तयार केलेला आहे। आम्हाला माहिती आहे तुमच्या मनामध्ये जातीयवाद नाही, पण तुम्हाला या लोकांनी भरीस घातले आणि तुम्हालाही जातीयवादी ठरवले। भविष्यात जाऊन तुमच्यावर सुद्धा आदिवासींवरील अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होऊ नये याच्याकरता ही जी केलेली ॲफिडेव्हिट आहे ही यांच्याकडून परत रिटर्न घ्या आणि आपली घरात वळकुटी करून ठेवा। कारण हरकतीचा पिरियड 1 वर्षापूर्वी होता, तो आता राहिलेला नाही। या 9 जणांचं फक्त म्हणणं कोर्टाने घ्यायचंय। हे नागान चुकीच्या पद्धतीनं राजकारण सगळा खेळ चालू केलेला आहे। तुम्ही यांच्या राजकारणाला बळी पडू नका, स्वतःला अडचणीत आणण्याचं काम करू नका। यांनी पुढचं भविष्य चुकीच्या दिशेनं जाईल एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद।